तर आम्ही फटाफट चाय नाश्ता करून घेतला, कॉफी पियालो, चाय पियाले सगळे आणि मग त्याच्यानंतर निघालो जाण्यासाठी. तर आम्हाला समजलं की इतकं ट्रॅफिक आहे की तुम्हाला चालत जावं लागणार आणि जे की खूप जवळ होतं. निवती बीचला आम्हाला जायचं होतं, ज्या बीचवरती जिथून आम्हाला ज्या फेरीने आम्हाला जायचं होतं त्यासाठी. तर आम्ही विचार करत करत चालत एवढं सुटलो होतो तरीसुद्धा संपतच नव्हती. इतकी ट्रॅफिक होती, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. खूप लांब एकदम लाईन लागली होती आणि छोटे छोटे रस्ते होते म्हणून एक एक गाड्या जात होत्या. तर त्याच्यासाठी पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं. आणि फायनली आम्ही बीचजवळ पोचलो, जिथून आम्हाला बोट पकडायची होती, जी मी तुम्हाला लास्ट नाईटला दाखवलं होतं. लास्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की जिथून आम्हाला पूर्ण दिवस ते सगळे पॉईंट्स होते ते फिरवणार होते. सो आम्ही आमच्या बोटजवळ तर पोचलो होतो. एवढी गर्दी होती, पण तुम्हाला म्हणजे सिरियसली म्हणजे मी फर्स्ट टाईम असं नाही आहे, मी सेकंड टाईम आले, बट तरीसुद्धा इतकी गर्दी होती तिकडे. म्हणजे खूप क्राऊड होता, खूप क्राऊड होता. म्हणजे मला समजत नव्हतं की एवढी लोकं आलेत फिरायला कोकणामध्ये या सीझनमध्ये. म्हणजे मोस्ट ऑफ तर येत नाहीत, बिकॉज मी लास्ट टाईम जेव्हा गेलेली तेव्हा शायद मे बी मार्च एप्रिलमध्ये गेली होती आणि मी आता मेमध्ये गेलेली म्हणून. बट आणि नंतर फायनली आमची बोट आली, आम्ही बोटमध्ये बसलो. जाताना आम्ही खूप एक्सायटेड होतो, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला एक्सायटेड होतो की आम्हाला काय काय गोष्टी बघायच्या आहेत. जे पॉईंट्स त्यांनी दाखवले होते ते सगळे पॉईंट्स आम्हाला बघायचे. आम्ही खूप मस्त एन्जॉय करत करत चाललो होतो. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू सगळ्यांची विकेट डाऊन व्हायला लागली होती नंतर. बट कसं आहे ना, सगळे म्हणजे इतकी एन्जॉयमेंट चालू होती. आधी तर एवढं शांतपणे, बिकॉज ते खूप जास्त लांबपर्यंत होतं. आणि त्याच्यानंतर आमचे थोडेसे फोटोज व्हिडिओज तुम्हाला नंतर छोटे छोटे शॉर्ट्समध्ये पण दिसतील, जे मी व्हिडिओज बनवते वगैरे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही फायनली व्हिडिओ वगैरे बघून काढून आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे त्या बीचच्या मध्ये पोचलो, जिथे आम्हाला म्हातारीची चूळ बघायची होती, ज्याच्यासाठी आम्ही एवढा मोठा प्लॅन केला होता. ते बघायला आम्ही गेलो. बट रिॲलिटी खूप वेगळी आहे. जी आपण बघतो ती, जेव्हा ते कसं असतं की ती लोकं सकाळच्या वेळेला जातात किंवा नॉर्मल टाईमला जातात, जेव्हा काही पब्लिक नसते. आम्ही ज्या टायमेला गेलेलो तेव्हा इतकी लोकं होती तिथे, इतकी लोकं होती आणि ते एकदम खूप लांब होतं ते. म्हणजे तो 2 ब्रिज पूर्ण क्रॉस करून जायचं होतं आणि एक टर्टलसुद्धा दिसत होतं. आणि ते त्या लोकांनी नाव ठेवलं की टर्टल आयलंड करून वगैरे टाईप. म्हणजे जसं की त्याचा जो शेप होता तो प्रॉपर, जेव्हा लांबून आम्ही जेव्हा जात होतो त्या टायमेला आम्हाला त्यांनी दाखवला, तो टर्टल दिसत होता प्रॉपर. आणि तोच जेव्हा आम्ही जवळ गेलो तेव्हा आम्हाला समजतं की ते त्याच्यावरती लाईट हाऊस आहे, ह्या आहे, ते आहे, असं सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या. आणि लिटरली तुम्ही पाणी तर बघू शकता. हा रिअल व्हिडिओ